सध्या घटस्फोटाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. कारण की नवऱ्याचं बायकोसोबत, बायकोचं नवऱ्यासोबत जमत नसल्यामुळं घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याला विविधही काही कारणं आहेत, काही विवाहबाह्य संबंध आहेत, काही ठिकाणी लफडे आहेत, काही ठिकाणी दोघांचं जमत नाही, काही ठिकाणी कोणी कमवत नाही, पैशाची आर्थिक देवाणघेवाण नाही, किंवा काही ठिकाणी आर्थिक छळ होतंय, मानसिक छळ होतंय. अशा विविध कारणांनी घटस्फोटाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये आणि देशभरामध्ये सध्या हाच प्रकार सुरू आहे. अशाच एका प्रकरणामध्ये जेव्हा एका महिलेनं नवऱ्याविरुद्ध घटस्फोटाची तक्रार दाखल करायची तयारी सुरू केली, नवऱ्याकडून पोटगी मिळण्याची तयारी सुरू केली, त्याच्या आधीच नवऱ्यानं सगळी प्रॉपर्टी त्याच्या आईच्या नावावर करून ठेवली. मग या बायकोला काहीही मिळणार नाही असं जेव्हा त्या महिलेला वाटलं, तेव्हा तिनं नवऱ्यासोबत काय केलं बघा हा व्हिडिओ. बघितलं? हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणानं लिहिलेलं आहे की नवऱ्याला माहित होतं की त्याची बायको त्याच्या विरोधात घटस्फोटाची तक्रार दाखल करणार आहे, पोटगीचा दावा दाखल करणार आहे आणि त्याच्या संपत्तीमध्ये अधिकार मागणार आहे. त्याची जी संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे, ती सगळी मागणार आहे. म्हणून या नवऱ्यानं बायकोनं गुन्हा दाखल करायच्या अगोदरच सगळी काही जी प्रॉपर्टी आहे ती तिच्या आईच्या नावावर केली आणि जशी ही माहिती त्याच्या बायकोला समजली, तिनं थेट त्या सरकारी कार्यालयामध्ये नवऱ्यावर हल्लाबोल केला आणि थेट त्याला मारहाण करायला सुरुवात केली. पण मात्र या सगळ्या गोष्टी घटना घडली तरी नवरा मात्र शांतपणे सगळं काय बघत होता. ती जे कृत्य करते तो सहन करत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य सुद्धा दिसतोय की तो कशा पद्धतीनं जिंकलेला आहे. तिनं खेळ करण्यापूर्वीच हा जिंकलेला आहे असं त्याला त्या ठिकाणी वाटत असावं, म्हणून तो त्या ठिकाणी हसतोय. म्हणून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. आता ज्या पद्धतीनं हे सगळे प्रकार वाढत चाललेले आहेत, त्याच्यावर या व्यक्तीनं ज्या पद्धतीनं केलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.